पाचोरा तालुक्यातील नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पीक कर्ज देण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असलेली पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शहरात भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. विशेषतः जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटप करताना ATMद्वारे काढावे असा दंडक घातलेला आहे आणि या नियमाचा आग्रह धरणाऱ्या जिल्हा बँकेचे एकही ATM पाचोरा तालुक्यात नाही हे विशेष. या व्यतिरिक्त बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँका असलेल्या स्टेट बँकेचे सर्वाधिक ATM मशीन्स पाचोरा शहरात आहे. मात्र या ATMमध्ये पैसे शिल्लक नसल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त इतर बँकांचे ATM शहरामध्ये आहेत. मात्र याची वेळोवेळी देखभाल व त्या मशीनमध्ये पैशांचा भरणा नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. शहरातील HDFC बँक, जळगाव पीपल्स बँक अशा काही अपवाद वगळता इतरही बँकांच्या ATMमध्ये सध्या पैसे शिल्लक नसल्याने ATM मशीन्समध्ये ठणठणाट दिसून आला. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे डिजिटलचे वारे वाहत असताना दुसरीकडे मात्र तशी यंत्रणा शासकीय स्तरावर विशेषतः सरकारी बँकांकडूनच उभी होत नसल्याने विकासाचा हा चेहरा केवळ देखावा आहे असा प्रश्न निर्माण होत असून याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनता व शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात हक्काचे पैसे जमा असताना व दररोज भटकंती करून देखील पैसे मिळत नसल्याने याबाबतची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्याकडे केल्या. त्यावर त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यावर आमदार किशोर पाटील यांनी त्वरित जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाचे पैसे ATMचा आग्रह न धरता विड्रॉलद्वारे देण्यात यावे अशा सूचना दिलेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान या विषयाची दखल घेऊन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पाटील तसेच बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, शिवशक्ती भीमशक्ती जिल्हाध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे यांनी प्रांत अधिकारी भूषण आहिरे यांची भेट घेऊन ही समस्या सोडवावी अशी विनंती केली. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आदी बँकेच्या व्यवस्थापकांना भेटून शेतकरी सेनेच्या वतीने तक्रार निवेदन दिले व ही समस्या तात्काळ सोडवावी. तसेच शेतकरी कुटुंबातील तरुण युवा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून सुरू केलेल्या कृषीपूरक अनुदानावर आधारित व्यावसायिक कर्जाचे वितरण मोठ्या प्रमाणावर करावे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा पोहोचवावा व शेतकरी सक्षम करावा, सकारात्मकपणे या योजना राबवाव्या, अन्यथा शेतकरी सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शेतकरी सेनेच्या शिष्टमंडळात आदर्श शेतकरी प्रवीण पाटील, नानावाग, ज्ञानेश्वर पाटील, योगेश पवार यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सोबत होते. गेलेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर रब्बीचा हंगाम आला. रब्बीच्या हंगामामध्ये नव्या उमेदीने ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली, मशागत केली. अलीकडे शेतीचा खर्च परवडत नाही आहे, मोठा खर्च करून आणि बाजारभाव एकीकडे त्या तुलनेने मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये असताना शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या आशा रब्बी पिकाकडून लावल्या, मात्र त्यामध्ये फारसं त्यांना समाधान मिळालं नाही. असं होत असताना शासनाने जी कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना एक आर्थिक दिलासा द्यायचा प्रयत्न केला, त्या अनुषंगाने जरी हातात पुरेसे पैसे नव्हते तर काही तजवीज करून रेग्युलर कर्जधारक शेतकऱ्यांनी पीक कर्ज जे असेल म्हणजे सोसायट्यांमार्फत असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जे पीक कर्ज होतं त्याचा भरणा मार्च एंडला केला आणि स्वाभाविकपणे अशा पद्धतीने जमाजमा करून भरलेले पैसे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात येणं अशी अपेक्षा होती. आणि अलीकडे काही बँकांनी तो आग्रह देखील केला की ATM मार्फत शेतकऱ्यांनी पैसे घ्यावे. मात्र असं असताना कर्ज रक्कम मंजूर झालेली असताना ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असताना मात्र ती ATMच्या आग्रहामुळे शेतकरी ती पैसे हातात असताना देखील ते त्यांच्या हातात मिळू शकत नव्हते खात्यात असताना देखील. आणि या अनुषंगाने पाहिलं तर ज्या जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने पीक कर्जांचं वाटप केलं, ATMचा आग्रह धरला, त्यांची ATM मात्र जवळजवळ आमच्या तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये नगण्य आहेत, नाहीच्या बरोबर आहेत. आणि असं असल्यामुळे हा जो ग्रामीण भागातला शेतकरी होता ज्याला डिजिटलायझेशन किंवा ATM हा फार काही विषय समजत नाही, असा हा शेतकरी हातात ATM घेऊन उन्हामध्ये भटकत होता. हा ATM झाला की दुसरा ATM तो शोधत होता.
मात्र राष्ट्रीयकृत बँका असेल किंवा कोणत्याही सहकारी क्षेत्रातल्या बँका असतील, कुठल्याही बँकेचे एटीएम चालू नव्हतं. उन्हातानात भटकलेला हा शेतकरी निराश होऊन परतत होता. या अनुषंगाने शेतकरी सेनेकडे काही तक्रारी आल्या, काही अपेक्षा आल्या की या विषयावरती आपण जरूर वाचा फोडावी. म्हणून आम्ही या अनुषंगाने शेतकरीचे पदाधिकारी तसेच आमच्यासोबत बाजार समितीचे सभापती गणेश बापू आणि आम्ही सगळ्यांनी विचार करून बँक व्यवस्थापनाला या संदर्भात विनंती करावी, त्यांनी त्यांची सेवा दुरुस्त करावी. अशा अनुषंगाने आज आम्ही काही बँकांना भेटी देतोय. एवढ्यातच आम्ही स्टेट बँकेचे मॅनेजर साहेबांना भेटलो आणि शेतकऱ्यांची जी भावना समस्या आहे याविषयी त्यांना अवगत केलं आणि ती समस्या तात्काळ त्यांनी दुरुस्त करावी अशी अपेक्षा देखील त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ती तत्वता मान्य केली. या अनुषंगाने आमदार साहेबांना देखील हा विषय अवगत आम्ही केला. त्यांनी वरिष्ठांशी बोलून किंबहुना जिल्हा बँकेचे जे MD आहेत यांच्याशी बोलून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामधून विड्रॉल कसा देता येईल असा देखील प्रयत्न केला आहे. तो पण रूल आउट होईल अशी अपेक्षा ठेवून आपण चालतो आहोत. जसा एक ATM किंवा पीक कर्जाचा विषय असेल त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाने काही कर्ज योजना, अनुदानाच्या कर्ज योजना सुरू केल्या आहेत. मग त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा अन्न प्रक्रिया उद्योगाचे काही विषय असतील, अशा अनेक चांगल्या योजना शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी चालू केल्या आहे. मात्र ज्या बँकांकडे याचा ॲक्सेस येतो, ज्या बँकांकडे याचा लीड येतो, अशा बँका मात्र शेतकऱ्यांच्या घरातील तरुण उद्योजक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही किंवा ह्या बाबतीमध्ये सकारात्मक कुठली भूमिका घेत नाही असं चित्र दिसत आहे. जे काही जुजबी कर्ज वाटप होतं, काही जुजबी योजना दिल्या जातात त्या कुठल्या तरी एजंटांच्या मार्फत दिल्या जातात अशी आतापर्यंतची माहिती आहे. त्यामुळे या बाबतीत देखील बँक व्यवस्थापनाला या बाबतीत जाणीव करावी आणि शासनाची जी मानसिकता आहे, राज्य शासनाची असेल केंद्र शासनाची, की या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून यांचं खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती व्हावी, शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावा, हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न एका अर्थाने योग्य दिशेने जावा यासाठी बँकेने सकारात्मक अंमलबजावणी करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषीपूरक जे उद्योग असतील यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावं. या बाबतीत देखील साहेबांना विषय मांडला आणि त्यांनी या बाबतीत लक्ष घालू असं आश्वासन या निमित्तानं दिलंय. शेतकरी सेनेने अतिशय माफक मुद्द्यांवरती साहेबांचं लक्ष या ठिकाणी वेधलं आणि भविष्यामध्ये त्याच्यावरती रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे. या निवेदनाद्वारे आम्ही विनंती तर केलीच आहे, मात्र एक इशारा देखील शेतकरी सेनेच्या माध्यमाने दिला आहे की शासन ज्या पद्धतीने या समाजाचा विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, बँकांनी जर सकारात्मकपणे जर हा विषय रोल आउट नाही केला तर मात्र शेतकरी सेना उद्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. शेतकऱ्यांच्या संबंधी आम्ही आता आज स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच काही आपल्या जिल्हा बँक असेल, तालुक्यातील ज्या निवडक आणि नॅशनलाइज बँक आहेत त्यांना आम्ही आता जे आहे पीक कर्ज तसेच सोसायटी असेल तर या संबंधीचे जे शेतकऱ्यांना ATMमधून पैसे मिळत नाही आहेत किंवा जिल्हा बँकेने दिवसाला फक्त 30,000 द्यायचे, याच्यामुळे शेतकऱ्यांची खूप वाताहत होते. आता रब्बी संपतोय आणि खरीपाची जेव्हा सुरुवात होते तर बी बियाणं असेल किंवा मटेरियल खरेदी असेल तर याच्यासाठी शेतकऱ्याला खूप एकत्र पैसा मिळणे ही आवश्यक गोष्ट असते. त्याला तुटकप्रमाणे 20,000 30,000 घेऊन त्याचं काम हे होत नाही आहे आणि उन्हातानात शेतकरी हा हवालदिल होतो आहे. तर त्यासंबंधी आमच्याकडे शेतकरी संघटना म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. आमचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ यांनीसुद्धा मनावर घेऊन आज मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय गणेश बापू असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी प्रांतसाहेब असतील किंवा आमदार साहेबांनासुद्धा आम्ही यासंबंधी कल्पना दिली आणि शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं आपल्याला सुविधा देता येतील यासंबंधीचं आम्ही निवेदन दिले. तसंच येणाऱ्या काळामध्ये आपले आता जे शेतकऱ्यांचे काही अनुदान बाकी आहे, जसं मागे आपण एक विषय झाला होता की चाळीसगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान जास्त मिळालं होतं आणि पाचोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान कमी मिळालं होतं. तर यासंबंधी सुद्धा आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि शेतकऱ्यांना मागील सगळा पाठपुरावा करून मागील सगळा जो बॅकलॉग असेल किंवा एरियास असेल तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि पुढील काळामध्ये जसं आमचे जिल्हाध्यक्ष म्हटले की बँकांनी किंवा काही संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी या योजनांचं जर व्यवस्थितपणे नियोजन नाही केलं आणि शेतकऱ्यांना जर त्याचा न्याय नाही मिळाला तर शेतकरी संघटना शिवसेनेतर्फे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आम्ही इशाराही देतो.